तर संभाजीनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे पपई, आंबा, डाळिंब, केळी, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेलेत। घरांवर झाडं कोसळल्याने सर्व साहित्याचं नुकसान झालंय। विजेचे खांब आणि तारा तुटल्यानं लाईट गायब झाली आहे। शेतासह आता राहत्या घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडले। चक्रीवादळ झालं, खूप गारपीट झाली आणि साऱ्या केळी खाली पडल्या। एवढं नुकसान आम्ही टँकरनं पाणी टाकू टाकू परेशान झालतो आणि कालच्या चक्रीवादळ होतं ते नव्हतं करून टाकलं। आता शासनानं आम्हाला आर्थिक मदत द्यावी, काहीतरी शासनाकडून मिळावं ही अपेक्षा आहे आम्हाला। 5 वाजता वादळ पाऊस आल्यामुळे केळी, डाळिंब, टोमॅटोचं पीक होतं। 10 लाख रुपयाचं पिकाची फार नुकसान झाली। आता काय करता, त्याला नाईलाज आहे। शेतकऱ्यासाठी काय आहे, पाऊस कधी बी नुकसानीचा ठरतो, त्याला आता नाईलाज आहे। शेवट सरकार